निशा तिच्या माहेरच्यांबरोबर साखरपुड्याला आली. खुर्चीत बसून राहू लागली. साखरपुडा नवऱ्या मुलीच्या घरी होता. वहिनी घरचं कार्य असल्यामुळे नुसती कामात गुंतली होती आणि निशा तिच्या बहिणींबरोबर गप्पा मारत बसली होती. मला खरं तर खूप राग येत होता, पण 4 माणसात मी तिला काय ओरडणार होतो. मी काहीच बोललो नाही. साखरपुडा व्यवस्थित झाला. आम्ही सगळे घरी आलो. आता रविवारी लग्न होतं. लग्न आमच्या घरच्या मंडपात होतं, त्यामुळे तर खूपच कामं होती. निशाला मी आत बोलावून सांगितलं, वहिनीला आणि आईला मदत कर. लग्न घर आहे, खूप कामं आहेत. आळशीपणा करू नकोस. ती तोंड वाकडं करून निघून गेली. वहिनी आणि आई अगदी हिरिरीने काम करत होत्या. निशा नुसती वर वर दाखवल्यासारखी नावाला मदत करत होती. हळद लावणी झाली. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्न सुंदर झालं. नवीन नवरी म्हणजेच अक्षता घरात आली. अक्षता खूप मनमिळावू मुलगी होती. आल्या आल्या 2 दिवसात छान घरात रमली. सत्यनारायणाची पूजा झाली. हळद उतारणी झाली. सर्व कार्यक्रम अगदी छान पार पडले. अक्षता छान स्वयंपाकघरात वावरू पण लागली. सर्वजण तिचे कौतुक करत असत. हे बघून निशाचा चेहरा उतरत होता. पण खरंच ती गुणी मुलगी आहे. राजवीरला तर तिचा 4 दिवसात लळा लागला होता. आमचा निघायचा दिवस जवळ आला. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही मुंबईला निघालो. वहिनी अक्षता आणि निशांतला सांगत होती, मुंबईला फिरायला या सुट्टी मिळाली की. पण निशा काहीच बोलली नाही. आम्ही घरी आलो. मी दुसऱ्या दिवसापासून ऑफिसला जायला लागलो. असेच दिवस जात होते. राजवीर 3.5 वर्षाचा झाला. निशाने त्याला शाळेत टाकूया असं सुचवलं. मी पण होकार दिला. निशाने बिल्डिंगमधले मुले जातात त्यातल्या एका CBSE बोर्डवाल्या शाळेचं नाव सुचवलं. तिथे फीज जास्त आहे, तिथे नको. स्टेट बोर्डच्या शाळेतच घालूया असं बोलत होतो. पण निशा ऐकेना. माझा मध्यंतरी पगार थोडा वाढला होता, म्हणून मग मी होकार दिला. मी तिच्या ह्या सगळ्या गोष्टींना नाईलाजाने घरात क्लेश नको म्हणून होकार देत होतो. तिथेच मी चुकत गेलो. राजवीर शाळेत जायला लागला. त्याच्या स्कूल बसची फीज 1200 होती. ती पण मला जास्तच वाटली. मग मी पण म्हटलं, आता ठरवलं आहे तर निभावून नेऊ. राजवीरच्या शाळेची घडी व्यवस्थित बसत होती. पण निशा मात्र आता अजूनही फोफावत चालली होती. राजवीरच्या वर्गात असलेल्या मुलांच्या पालकांचा एक ग्रुप तयार केला होता. त्यात स्कूलचे सर्व अपडेट्स येत असत. त्यामुळे त्या ग्रुपच्या माध्यमातून मुलांच्या आई निशाच्या मैत्रिणी झाल्या. त्या आता रोज रोज फोनवर गप्पा मारू लागल्या. मोठ्या शाळेत मुलं असल्यामुळे सगळ्याच जणी आर्थिकदृष्ट्या परिस्थितीने चांगल्या होत्या. सगळ्या श्रीमंत होत्या. निशा आता त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू लागली. माझ्याकडे जास्तीचे पैसे मागू लागली. त्यांच्यासारखे जीन्स टॉप्स मी पण घालू का असं विचारू लागली. मी सुरुवातीला नाही म्हटलं, पण नंतर विचार केला की काळानुसार आपण पण बदलायला हवं. मी तिला एकाच वाक्यात सांगितलं की अंग प्रदर्शन होईल असं काहीही घालू नको. जीन्स टी-शर्ट जे काही असेल ते अंगभर असू देत आणि तुला शोभेल असंच घाल. ती हो चालेल बोलली. ती आता मॉडर्न पद्धतीने राहू लागली. तिच्या ज्या काही नवीन मैत्रिणी झाल्या त्यांच्याबरोबर पिकनिकलाही जाऊ लागली. सुरुवातीला हा जास्तीचा होणारा खर्च मला आवडत नव्हता. पण मग मी म्हटलं असू देत, ती मैत्रिणींबरोबरच तर जाते ना, असू देत, तिला पण हौस-मौज करू दे. पण नंतर ह्या त्यांच्या एकमेकींच्या बर्थडे सेलिब्रेशन करण्याच्या नादात ही वरचेवर पैसे मागत राहिली आणि मी चिडलो की तांडव करत असे. घरात अगदी नुसती आटाफटकरी. सारखी राजवीरवर ओरडे. घरचं वातावरण बिघडून टाके. आधीच निशा घरात जास्त जेवण करत नसे. त्यात रागवली असली की कधी ऑफिसमधून आल्यावर बघितलं तर काहीच केलेलं नसे. काही बोलायला गेलं की नुसती भांडण करत असे. घरात नुसते क्लेश होत असत. ही रुसली की घरात शांतीच नसे. मग मी नाईलाजाने हॉटेलमधून पार्सल आणत असे. उगाच बाहेरच्या जेवणाला जास्तीचे पैसे जात असत. पण कोणाला सांगणार होतो. आपला संसार होता आणि तो निभवावा लागणार होता. निशांतच्या लग्नाला 6 महिने झाले होते. ते दोघे 4 दिवसांसाठी मुंबईला येणार होते. वहिनीने त्यांना मुंबई बघायला बोलावले. वहिनी स्वभावाने खूप प्रेमळ होती. कुटुंबाला धरून राहणारी होती. तिला सर्वांसाठी नेहमी काहीतरी करायला आवडत असे. तिने तर किती प्लॅनिंग केलं होतं. ते दोघे येणार म्हणून तिने गेटवे ऑफ इंडिया, राणीची बाग, सिद्धिविनायक मंदिर असं सर्व ठिकाणी त्यांना फिरवायचं असे प्रोग्राम ठरवून ठेवले होते. अक्षता आणि वहिनी नेहमी फोनवर बोलत असत. एकमेकींच्या संपर्कात असत. पण निशा गावी एक फोनही करत नसे. आई-बाबांची चौकशी करत नसे. गावावरून फोन करून आईने कळवले की हे दोघे येत आहेत आणि मी निशाला सांगितलं. ती जोरात ओरडून बोलली, ज्यांनी बोलावलं आहे त्यांच्याकडेच राहा म्हणावं. मी इथे रिकामटेकडी नाहीये त्यांचं जेवण करायला. मी चिडलो आणि बोललो, अगं
तुझा असा स्वभाव बघून ते येणार पण नाही तिकडे. ते वहिनीकडेच उतरणार आहेत. पण मी त्यांना एकदा तरी इथे जेवायला बोलवणार आहे. त्यावर निशा बोलली, मी साधंच जेवण करेन मग. मी बोललो, बाई नीट जेवण तरी करशील ना? निशा नाईलाजाने हो बोलली.